नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. कसे आहात? बरे आहात ना? श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक. हे मशीन आहे बघा, हे मी खोबरं छानपैकी खोललेलं आहे. हे बघा, आता आपण ह्याचं सारण बनवायचं आहे. ज्यात आपल्याला आता खोया पण घालायचं आहे, म्हणजे ते नारळाच्या ह्याच्याबरोबर ते पण थोडंसं परतलं जाईल. तर ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे खोबरं. हे पण छानपैकी मेल्ट होईपर्यंत परतायचं आहे. झालं आपलं गूळ चांगला मेल्ट झाला तर ह्यामध्ये आपण विलायची आणि जायफळ पावडर टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं हे मोदकचं सारण तयार आहे. बस आपल्याला हे आता उकड काढायचं. एक वाटी घेतली, आपल्याला एक वाटी घ्यायची. थोडंसं आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे मीठ, थोडंसं आपल्याला तूप टाकायचं, जास्त नाही थोडंसं टाकायचं. आता आपण ह्याला खळखळून उकळी घ्यायची आहे. ह्याच वाटीने आपण 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आपलं पाणी उकळलेलं आहे आणि आपण आता ह्याचे उकड काढायचे. गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तर ह्याला आपल्याला 5 ते 6 मिनटं छानपैकी झाकून ठेवायचं आहे. हे बघा, आपलं हे पीठ आपण मळलेलं आहे तांदळाचं. मंडळी, आपला हा पहिला मोदक. छान कळ्या पडल्यात ना? आपण हे आता मोदक शिजत वाफवायला घातल्या. आपण आता ह्याच्यावर झाकूया. 15 मिनटं आपण ह्याला वाफवायचं आहे. हा मंडळी, कसे झालेत माझे मोदक? हे नारळ खोव्याचे मोदक तुम्ही पण एकदा नक्की घरी करून बघा. अहो मंडळी, जाता जाता कमेंटमध्ये मला सांगा ना मोदक कसे झालेत ते. असेच भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.